नमस्कार, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंकाचा हा विशेष कार्यक्रम। आजचा आपला विषय आहे राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल। महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठीच राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार ही लढाई किंवा चढाओढ ही नवीन नाही। आपल्या लोकशाही व्यवस्थेत ही आपल्या देशाने अनेकदा बघितलेली आहे। केंद्र सरकार राज्यपालांची नियुक्ती करते आणि अनेकदा राज्य सरकार ही विपरीत पक्षाची असतात आणि त्यामुळे ही चढाओढ निर्माण होते किंवा सुरू होते। त्याला महाराष्ट्र सुद्धा अपवाद उरलेला नाही। हे राज्य सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपालांविरुद्ध अनेकदा सरकारने भूमिका घेतलेल्या आहेत किंवा त्यांच्यात थेट आमने सामने एक प्रकारचा सामना रंगलेला आहे असं आपण म्हणू शकतो। तर आज नेमकं काय घडलं तर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडला जाण्यासाठी निघाले। सकाळची आज त्यांची फ्लाइट होती आणि ते विमानतळावर पोहोचले, विमानात बसले आणि असं समजलं की त्यांना अजूनपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाने सीएमओने परवानगीच दिलेली नाहीये। याची प्रक्रिया किंवा प्रोसिजर अशी आहे की राज्यपालांच्या ऑफिसमार्फत त्यांच्या कार्यालयामार्फत सामान्य प्रशासन विभागाला असं कळवलं जातं की राज्यपालांचे कार्यक्रम काय आहेत किंवा त्यांना विमान प्रवासाने कुठे जायचं आहे। या विभागाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांकडे ह्या गोष्टी पाठवल्या जातात आणि मुख्यमंत्री मग त्याच्यावर सही करून परवानगी देतात म्हणजे ही फक्त औपचारिकता असते। ही परवानगी ही गृहीतच धरलेली असते। त्यामुळे राज्यपाल हे अशा प्रकारे त्यांनी तिथे आपल्या मुख्यमंत्र्यांना आपली शिफारस पाठवली की मी जात आहे असला कार्यक्रम पाठवला आणि या कार्यक्रमाला परवानगी मिळेल हे राज्यपालांनी गृहीत धरलं होतं। कारण की अनेकदा अशा परवानग्या ज्या असतात त्या शेवटच्या क्षणी मिळतात। त्यामुळे हे गृहीत धरून राज्यपाल गेले, विमानात बसले, पण मुख्यमंत्री कार्यालयाकडनं कुठलाही प्रतिसाद आलेला नव्हता। शेवटी राज्यपाल तिकडनं बाहेर पडले। त्यांनी एका खाजगी विमानाचं बुकिंग केलं आणि विमानातून त्या खाजगी विमानातून मग ते उत्तराखंडला गेले। हा प्रकार घडला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात पण कदाचित ही पहिलीच घटना असेल जेव्हा राज्यपालांना प्रवास करताना मज्जाव करण्यात आलाय किंवा मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्यामुळे राज्यपालांना उतरायची नामुष्की आलेली आहे, तेही विमानात चढलेलं असताना। पण हा जो वाद आहे तो आत्तापासूनचा नाही। याला उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेवर आल्यापासूनची एक पार्श्वभूमी आहे। मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ज्या वेळेला त्यांनी शपथ घेतली त्यावेळेला मुख्यमंत्री हे आमदार सुद्धा नव्हते आणि त्यावेळेला राज्यपालांच्या कोट्यातून मुख्यमंत्र्यांना आमदार करण्यात यावं यासाठी पूर्ण खटाटोप सुरू होता। मंत्रिमंडळाने तसा एक निर्णयही घेतला होता पण राज्यपालांनी त्यांना आमदार केलं नाही। शेवटी विधान परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार म्हणून सभागृहात आले। त्याच्यानंतरही अनेकदा हा आपण सामना बघितला। ज्या वेळेला लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात देवस्थानं, मंदिरं ही उघडली जात नव्हती तेव्हा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं। याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही एक राज्यपालांना पत्र लिहिलं होतं आणि या पत्राद्वारे एक प्रकारे दोघांमध्ये आमने सामने दोघं आले आणि लढाई एक प्रकारे रंगली। पत्राद्वारे लढाई रंगली होती आणि अशा अनेक गोष्टी, अनेक किस्से त्यानंतरच्या काळात आपण बघितलेले आहेत। म्हणजे सत्ताधारी पक्षाचे लोकांकडनं ज्या वेळेला एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली तो सुद्धा दाद मागायला मुख्यमंत्र्यांकडे गेला नाही, तो राज्यपालांकडे गेला। ज्या वेळेला जो राज्यातला सत्ताधारी पक्ष आहे शिवसेना तेच ज्या बीएमसीत सत्तेत आहेत त्या बीएमसीने कारवाई करत कंगना राणावत हिचं घर तोडलं होतं त्यावेळेलाही ती राज्यपालांच्या भेटीला गेलेली आपल्याला दिसली आणि अशा अनेक घटना आपण वारंवार बघितल्या। इतकं की राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना असा एक आरोप करावा लागला की राज्यपाल हे सरकार चालवतायत, अशा प्रकारचा आरोप शरद पवारांनी केला होता। इतकेच संबंध राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात ताणले गेलेले आहेत आणि याला ताज्या काही घडामोडींची किनार आहे। म्हणजे राज्यपालांच्या कोट्यातून जे 12 आमदार नियुक्त होतात त्या 12 आमदारांच्या शिफारसी या राज्य सरकारने केलेल्या आहेत, त्यांची अजून नियुक्ती झालेली नाहीये। अर्थात राज्यपालांना त्या 12 आमदारांच्या शिफारसीला नकार द्यायचा सुद्धा अधिकार आहे, ते जर का त्या पर्टिक्युलर क्रायटेरियामध्ये जे निकष आहेत त्याच्यात बसत नसतील तर।
त्यामुळे अजूनही राज्यपाल महाराष्ट्राचे काय करतात हे निश्चित नाहीये। हे सरकार राज्यपालांच्या अनेक खोड्या काढत असतं, त्यासाठी अनेक गोष्टी ते करताना दिसतात। हे सरकार आपल्याला अशा प्रकारे अनेक खोड्या किंवा कुरापती राज्यपालांविरोधात करताना दिसतं। याचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती ही महामहिम राज्यपाल यांनी केली। आता कुलगुरूंची नियुक्ती करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्यपालांचे असतात, कारण की राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे एक प्रकारे प्रमुख हे राज्यपाल असतात। त्यामुळे तेच कुलगुरूंची नियुक्ती करतात आणि हा पायंडा गेले वर्षानुवर्ष आहे। पण आता विद्यापीठ कायद्यात बदल करून राज्यपालांचे अधिकार कमी करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे, अशा बातम्या काही काळापूर्वी आल्या होत्या। त्यामुळे राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांचे संबंध हे किती ताणले गेलेले आहेत हे आपल्याला या सगळ्या गोष्टींवरनं लक्षात येतं। आणि आता सरकारने त्या आगीत पुन्हा नव्याने तेल ओतायचं काम केलेलं आहे। राज्यपालांना अशा प्रकारे एक प्रकारे त्यांचा अपमान करून त्यांना विमानातून खाली उतरण्याची नामुष्की त्यांच्यावर आणून, आणि त्यामुळे आता राज्य सरकार विरोधात राज्यपाल काय नेमकी भूमिका घेतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आता 12 आमदारांपैकी किती आमदार खरंच विधान परिषदेला निवडून जातात याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे। त्यामुळे आपण या घडामोडींचा आढावा घेत राहणारच आहोत आपल्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये। पण तोपर्यंत ते बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला न्यूज डंकाला सबस्क्राईब करायचं आहे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधनं आम्हाला कळवत राहा। आम्ही असेच व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी येत राहू। तोपर्यंत धन्यवाद।